नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि या YouTube एक्झाम स्टडी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता पुढच्या टेक्निकल व्हिडिओ सीरीजसाठी. चला आपण बघूया याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओ सीरीजमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट बघणार आहोत, जो की डिग्री असू द्या की डिप्लोमा, सिव्हिल की मेकॅनिकल दोघांसाठी हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट विषयी बोलायचं असेल तर यालाच आपण मेकॅनिक्स ऑफ मटेरियल सुद्धा म्हणतो, यालाच आपण मेकॅनिक्स ऑफ द स्ट्रक्चर किंवा मेकॅनिक्स ऑफ द सॉलिड बॉडीज किंवा ह्यालाच आपण मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल किंवा इलॅस्टिक बॉडीज अशा वेगवेगळ्या नावानं ह्या सब्जेक्टला आपण ओळखतो. यामध्ये जर काहींचा क्वेश्चन असतो की सर यासाठी कुठलं रेफरन्स बुक वापरायचं, तर मी तो सुरुवातीला बोलेल तुम्हाला की तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओ सिरीजला फॉलो करा. कुठलंच रेफरन्स बुक्स वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला कुठल्याच एक्झामसाठी. जरी तुम्हाला वापरायचं असेल सेल्फ स्टडीसाठी तर तुम्ही रामामृतम जे धनपतराय पब्लिकेशनचं आहे ते बेस्ट बुक आहे यासाठी. जर याला ऑप्शन म्हणून जर तुम्हाला बघायचं असेल तर आर के राजपूत जाऊ शकता किंवा मी आजच एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केलेलं आहे. एक्झाम स्टडी 1 वरती मी आर एस खुर्मी यस चांद पब्लिकेशनचं बुक टाकलेलं आहे. याची सॉफ्ट कॉपी तुम्ही ते सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच याला आणखी तुम्हाला हे पोपो सुद्धा आहे किंवा याच्यामध्ये पुन्मिया सुद्धा आहे. तर वेगवेगळ्या टाईपचे बुक्स आहेत, बट ॲज चॉईस इज युअर्स, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही रेफर करू शकता. चला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्या सब्जेक्टला सुरुवात करतोय. तर त्याच्यामध्ये पहिला एक क्वेश्चन माझा असा आहे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि मेकॅनिक्स ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय एक्झॅक्टली. मेकॅनिक्स तर ह्या दोघांमधला डिफरन्स बघण्यासाठी आपल्याला माहिती असायला हवा की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच आपण जे म्हणलो की मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल बॉडी, म्हणजेच याच्यामध्ये आपण डिफॉर्मेबल बॉडीचा स्टडी करत असतो बघा. डिफॉर्मेबल बॉडी किंवा त्यालाच आपण म्हणतो इलॅस्टिक बॉडी यांचा स्टडी असतो. आणि ह्या मेकॅनिक्समध्ये आपण स्टडी करतो ह्या रिजिड बॉडीचा. रिजिड बॉडीचा काय डिफरन्स आहे एक्झॅक्टली दोघांमध्ये. डिफरन्स असा आहे की रिजिड बॉडी जर एक्झाम्पल ह्या बॉडीला म्हणतो मी रिजिड बॉडी आहे, म्हणजे काय, ज्यावेळेस मी ह्या बॉडीवरती असे फोर्सेस एक्झर्ट करतो, एक्झाम्पल कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहे ते, तर त्यामध्ये ह्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन आपल्याला दिसून येत नाही. डिफॉर्मेशन दिसून येत नाही म्हणजे काय, एक एक्सपेरिमेंट, कुठलेही दोन पॉईंट कन्सिडर करा, पॉईंट ए आणि पॉईंट बी. एक्झाम्पल पॉईंट ए आहे आणि पॉईंट बी आहे, ह्या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते आहे एल सेंटीमीटर. बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स आणि आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी डझंट चेंज. म्हणजे ए आणि बी पॉईंटचं डिस्टन्स सेम असतं. हा, मग याच्यामध्ये कुठल्याही फोर्सला हे डिस्टन्स सेमच असतं का. यस, असं आपल्याला अझम्पशन आहे की परफेक्टली रिजिड बॉडीमध्ये दोन पॉईंट मधलं डिस्टन्स चेंज होत नाही, त्यामध्ये डिफॉर्मेशन नसतं. म्हणजे ही बॉडी कम्प्रेसिव्ह होत नाही आणि बॉडी ही इलॉंगेट सुद्धा होत नाही. म्हणजे ह्याची साईज अशी कमी होऊ शकत नाही आणि याची साईज अशी वाढवू शकत नाही या टाईपमध्ये. मग जास्तीत जास्त काय होऊ शकतं, तर बॉडी डायरेक्टली रप्चर होऊ शकते. रप्चर म्हणजे काय, डायरेक्टली ह्या बॉडीचे दोन तुकडे तयार होतील, असे दोन तुकडे तयार होतील ह्या बॉडीचे असे, त्या टाईपमध्ये. एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल कुठलं घ्यायचं, तर एक्झाम्पल हा दगड असेल. ह्या दगडाला आपण परफेक्टली रिजिड बॉडी तर नाही म्हणू शकत, पण आपण ह्याला रिजिड बॉडी म्हणतो. यस, आणि मेकॅनिक्समध्ये नाहीतरी ह्या दगडालाच आपण रिजिड बॉडीज कन्सिडर केलेलं आहे. चला, नंतर असतं हे डिफॉर्मेबल बॉडी. काय असतं बरं एक्झॅक्टली डिफॉर्मेबल बॉडी. एक्झाम्पल, ही बॉडी डिफॉर्मेबल आहे, म्हणजे ज्यावेळेस ह्या बॉडीवरती अशी जर फोर्सेस एक्झर्ट केले तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन म्हणजे बॉडीचा शेप चेंज होऊ शकतो. म्हणजेच याच्यामध्ये बॉडी अशी कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते किंवा एक्सपांड होऊ शकते. म्हणजे दोन पॉईंट मधलं डिस्टन्स हे चेंज होऊ शकतं बघा या टाईपमध्ये. बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स आणि आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स तर दोन पॉईंट मधलं डिस्टन्स चेंज होत असतं. म्हणजेच यावरनं आपले कन्क्लुजन नंबर 1, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्ट्रेन असतो का. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये यस स्ट्रेन असतो. मेकॅनिक्समध्ये स्ट्रेन असतो का, तर मेकॅनिक्समध्ये स्ट्रेन नसतो. स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे चेंज इन डिफॉर्मेशन अपॉन ओरिजिनल किंवा चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन किंवा थोडक्यामध्ये चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ किंवा चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर एटसेट्रा या टाईपमध्ये, की ज्याविषयी आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. नंतरचा क्वेश्चन, सॉम मध्ये स्ट्रेस असतो का. यस, सॉम मध्ये स्ट्रेस असतो. मेकॅनिक्समध्ये स्ट्रेस असतो का, मेकॅनिक्समध्ये सुद्धा स्ट्रेस असतो, कारण स्ट्रेस तर असणारच असणार, कारण स्ट्रेस ही इंटरनल रेजिस्टिंग प्रॉपर्टी आहे. प्रत्येक मटेरियल हा रजिस्ट करत असतो बघा. प्रत्येक मटेरियल आतल्या साईडला एक रेजिस्टन्स तयार करत असतो, आपण जो एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो त्याला. दोन्ही केसमध्ये असतो आणि याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. स्ट्रेसला आपण सिग्मानं दाखवतो, डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो या टाईपमध्ये हे काही पॉईंट्स आपल्याला सब्जेक्टला पुढे जाण्याच्या अगोदर हे माहिती असणं आवश्यक आहेत. चला, नंतर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण सुरुवात करूया आणि प्रत्येक सब्जेक्टला सुरुवात करण्याच्या अगोदर काही अझम्पशन्स आहेत महत्त्वाचे.
स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये हे असेच अझम्पशन्स आहेत आणि असे अझम्पशन्स कुठले आहेत, कारण ह्या अझम्पशन्सवरती क्वेश्चन्स असतात बघा. आपल्या एक्झाम्सलाही क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. आणि चला बघूया आपण याच्यामध्ये अझम्पशन नंबर फर्स्ट ए. त्याच्यामध्ये पहिलं अझम्पशन असं आहे, मटेरियल इज अज्युम टू बी द होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. होमोजिनियस कन्सिडर करतो आपण मटेरियलला, होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक बघूया आपण काय असतं एक्झॅक्टली होमोजिनियस आणि काय असतं एक्झॅक्टली आयसोट्रॉपिक. तर होमोजिनियस विषयी मी बोलतो सुरुवातीला. एक्झाम्पल, ही जी बॉडी आहे ही होमोजिनियस बॉडी आहे किंवा होमोजिनियस मटेरियल आहे. तर त्याच्यामध्ये कंडिशन्स काय असतात. एक्झाम्पल होमोजिनियसची डेफिनेशन काय असते, तर त्याची डेफिनेशन असते ॲट एनी पॉइंट इन अ डायरेक्शन म्हणजे पर्टिक्युलर डायरेक्शन, द प्रॉपर्टीज रिमेन्स सेम, त्याला आपण म्हणतो होमोजिनियस बॉडी. होमोजिनियस बॉडी म्हणजे कसं, एक्झाम्पल मी पॉईंट ए घेतो, पॉईंट बी घेतो, पॉईंट सी घेतो, असे वेगवेगळे पॉईंट घेतले मी ए बी आणि सी. ॲट एनी पॉईंट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे एक्स डायरेक्शनला मी प्रॉपर्टी चेक करतो. कुठल्या प्रॉपर्टी, चला त्याविषयी पॉईंट एक सांगतो मी तुम्हाला. इथे कधीही म्हणलं की मी प्रॉपर्टी म्हणलं की इलॅस्टिक प्रॉपर्टी ध्यानात ठेवायच्या. आणि स्वाममध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टीज कुठल्या असतात, तर त्याच्यामध्ये पहिली इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे ई, त्याला आपण म्हणतो यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. नंतरची दुसरी प्रॉपर्टी असते बघा जी, त्याला आपण म्हणतो द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शियर मॉड्युलस, जे की पुढे आपल्याला येणारच आहे. नंतर असतं बघा हे म्यू म्हणजे काय, पॉयझन्स रेशो. नंतरची चौथी इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे बघा बल्क मॉड्युलस. ई जी म्यू अँड के ह्या 4 इलॅस्टिक प्रॉपर्टीज आहेत. ज्याही वेळेस मी प्रॉपर्टीज म्हणणार त्यावेळेस ह्या प्रॉपर्टीज पैकी तुम्ही कुठलीही एक प्रॉपर्टी घेऊ शकता. एक्झाम्पल, आता मी तर एक्झाम्पलसाठी आपल्याला ई प्रॉपर्टी घेतो. ॲट एनी पॉइंट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन द प्रॉपर्टीज रिमेन सेम. म्हणजे एक्झाम्पल, एक्स डायरेक्शनला ई इक्वल्स टू आहे आपल्याकडे 100 मेगापास्कल आणि 100 मेगापास्कल, म्हणजे हे काय सगळ्या डायरेक्शनला सेम आहे. त्याला आपण म्हणतो होमोजिनियस बॉडी. म्हणजेच होमोजिनियस बॉडीमध्ये सांगायचं असेल तर होमोजिनियस बॉडीमध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टीज आर इंडिपेंडंट ऑफ द पॉइंट. हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. एक्झामचा क्वेश्चन आहे हा सुद्धा. इंडिपेंडंट ऑफ द पॉइंट वरती डिपेंड करत नाहीत, तर डायरेक्शन वरती डिपेंड करत असतात. चला याविषयी बोललोय मी. आता पुढे बोलतोय मी आयसोट्रॉपिक मटेरियल विषयी. आयसोट्रॉपिक बॉडी काय असते. एक्झाम्पल, ही बॉडी आहे आयसोट्रॉपिक बॉडी. तर याच्या अपोजिट मध्ये कम्प्लिटली ह्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला. ॲट अ पॉइंट बघा, ॲट अ पॉइंट म्हणजे एकदम एखाद्या फिक्स्ड पॉइंटला, ॲट अ पॉइंट इन एनी डायरेक्शन, त्याच्या अपोजिटमध्ये, होमोजिनियसच्या अपोजिटमध्ये, इन एनी डायरेक्शन द प्रॉपर्टीज रिमेन्स सेम. एक्झाम्पल, हा पॉइंट घेतला मी, हा आयसोट्रॉपिक मटेरियल आहे. हा पॉइंट घेतला मी ए पॉइंट मी चेक करतो मी. एक्स डायरेक्शन घ्या, वाय डायरेक्शन घ्या, झेड डायरेक्शन घ्या किंवा कुठल्याही दोन डायरेक्शनच्या मधल्या कुठल्याही डायरेक्शन घ्या. अशा इनफायनाइट डायरेक्शन जरी घेतल्या तुम्ही एका पॉइंटला, तर तुम्हाला सगळ्या डायरेक्शनला प्रॉपर्टी ह्या सेम भेटतील. एक्झाम्पल, ई इक्वल्स टू 100 मेगापास्कल, ई इक्वल्स टू 100 मेगापास्कल, ई इक्वल्स टू 100 मेगापास्कल, या टाईपमध्ये. त्या बॉडीला आपण म्हणतो आयसोट्रॉपिक बॉडी. आयसोट्रॉपिक मटेरियल त्या बॉडीला आपण म्हणतो. चला याविषयी काय पॉईंट सांगता येईल मग. याविषयी प्रॉपर्टी ज्या असतात त्या डायरेक्शन डिपेंडंट असतात की नसतात, तर डायरेक्शन डिपेंडंट नसतात, डायरेक्शन इंडिपेंडंट असतात. त्या डायरेक्शन इंडिपेंडंट असतात याविषयीच्या प्रॉपर्टीज. हा पॉईंट आपल्याला ध्यानात ठेवायचा. एक्झामचाच पॉईंट आहे. ऑलरेडी एका कुठल्या तरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला विचारला गेलेला पॉईंट हा. कुठल्या तरी नाही, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसलाच विचारला गेला पॉईंट हा. डायरेक्शन इंडिपेंडंट प्रॉपर्टीज कोणाच्या असतात, तर याच्या असतात. चला तुम्हाला याची जी PDF भेटणार आहे बघा मेकॅनिकलसाठी एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती, आणि ही जी PDF आहे सिव्हिलसाठी एक्झाम स्टडी 2 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. आपण आतापर्यंत डिस्कस काय केलं, तर पहिलं अझम्पशन्स आपण डिस्कस केलंय. मटेरियल इज अज्युम टू बी द होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. आता आपण नंतरचं अझम्पशन डिस्कस करूया. मटेरियल ओबेज द हुक्स लॉ. दुसरं अझम्पशन, मटेरियल ओबेज द हुक्स लॉ अप टू द प्रपोर्शनल लिमिट. ध्यानात ठेवायचं आहे प्रपोर्शनल लिमिट पर्यंत ओबे होतो हा हुक्स लॉ. काय असतो हा हुक्स लॉ. एक्झाम्पल, हुक्स लॉ विषयी जर बोलायचं असेल
तर हुक्स लॉ या टाईपमध्ये मी डिस्कस करतो इथं. ओबेज द हुक्स लॉ मीन्स व्हॉट? एक्झॅक्टली याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग असा झाला की नॉर्मल स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल स्ट्रेन या टाईपमध्ये. नॉर्मल स्ट्रेस काय असतो, नॉर्मल स्ट्रेन काय असतो याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. बट स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन अप टू द प्रपोर्शनल लिमिट. याला आपण म्हणतो हुक्स लॉ. आणि हुक्स लॉ ओबे होतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये हुक्स लॉ हा ओबे होतो प्रत्येक मटेरियलसाठी. त्यासाठी बीम असू द्या की कॉलम असू द्या, सगळ्यांसाठीच. चला नंतरचा अझम्पशन आहे बघा याच्यामध्ये, द लोड इज ॲज्युम टू बी द स्टॅटिक लोड. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण लोड हा स्टॅटिक लोड कन्सिडर करतो. म्हणजे एक्झाम्पल लोडसाठी मी कधी पी वापरेल, पी किलो न्यूटन असं वापरेल, किंवा लोडसाठी मी डब्ल्यू वापरेल, डब्ल्यू किलो न्यूटन असं वापरेल सिम्बॉल. तो दोघांचाही मिनिंग एकच, की हा जो लोड आहे तो वेळेनुसार चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक लोड. सगळेच लोड विषयी आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत याच्यानंतर डिटेलमध्ये. नंतरचा अझम्पशन आहे बघा या टाईपमध्ये, द बार इज ॲज्युम टू बी द प्रिझमॅटिक बार. आता प्रिझमॅटिक बार हे आपलं अझम्पशन आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं. म्हणजे काय एक्झॅक्टली प्रिझमॅटिक बार असतो म्हणजे काय? एक्झाम्पल हा जर एखादा बार असेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, जर याचा जर क्रॉस सेक्शन समजा सर्क्युलर असेल, सुरुवातीला जर याचा डायमीटर जर डी असेल, तर ह्याचा डायमीटर जो ह्या पॉइंटला आहे तोच याही पॉइंटला आहे, तोच पुढेही याही पॉइंटला आहे. म्हणजे थ्रू आउट द क्रॉस सेक्शन, थ्रू आउट द लेंथ त्याचा क्रॉस सेक्शन चेंज होत नाही. आणि त्याच टाईपमध्ये त्याचे डायमेन्शन सुद्धा चेंज होत नसतात थ्रू आउट द क्रॉस सेक्शन. म्हणजे एक्झाम्पल हा जर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जर बीम असेल, तो जो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम असतो, जर त्याची डेप्थ जर इथं डी असेल तर त्याची डेप्थ इथंही डीच असते या टाईपमध्ये. प्रिझमॅटिक क्रॉस सेक्शन म्हणजे काय? युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, त्याला आपण असं म्हणू शकतो. यस, यामध्ये आपण असं म्हणतोच. चला नंतरचं अझम्पशन आहे बघा. नंतरचं जे अझम्पशन आहे त्यामध्ये आपण सेल्फ वेट जे असतं ते आपण निग्लेक्ट करतो बघा. सेल्फ वेट ऑफ द मेंबर इज टू बी निग्लेक्टेड. म्हणजे स्वतःचं वजन आपण मेंबरचं कन्सिडर करणार नाही. एक्झाम्पल हा बीम आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरला आपण बीम म्हणतो आणि व्हर्टिकल स्ट्रक्चरला आपण कॉलम म्हणतो. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपल्याला याचा स्टडी असतो बघा. एक्झाम्पल हा बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम या टाईपमध्ये. याचं स्वतःचं सेल्फ वेट आपण कन्सिडर करत नाही. जोपर्यंत केस मेन्शन केलेली नसते तोपर्यंत आपल्याला याचं सेल्फ वेट कन्सिडर करायचं नाही. जर स्पेशली जर केस मेन्शन केली असेल, कन्सिडर द सेल्फ वेट, त्याच वेळेस आपल्याला सेल्फ वेट कन्सिडर करायचंय. या टाईपमध्ये हे 5 अझम्पशन्स. चला मी एकदा थोडक्यात रिवाइज करतोय. अझम्पशन नंबर ए होतं आपलं द होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक मटेरियल आपण कन्सिडर करतो. हे आपलं पहिलं अझम्पशन होतं. नंतरचं दुसरं अझम्पशन आपण बघितलं, द हुक्स लॉ इज ओबेड. नंतर तिसरं अझम्पशन आहे, लोड इज ॲज्युम टू बी द स्टॅटिक लोड. वेळेनुसार लोड चेंज होत नाही. नंतरचं अझम्पशन आहे, द मेंबर इज टू बी ॲज्युम टू बी प्रिझमॅटिक मेंबर असतो हा. त्यामध्ये त्याचे क्रॉस सेक्शन्स आणि डायमेन्शन्स कॉन्स्टंट असतात थ्रू आउट द लेंथ. आणि नंतरचं जे अझम्पशन आहेत बघा त्यामध्ये सेल्फ वेट आपण निग्लेक्ट करतो. या टाईपमध्ये आपले 5 अझम्पशन्स आहेत आणि 5ही अझम्पशन्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. चला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये दुसरा पॉईंट आपण कन्सिडर करूया. याच्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आपण आतापर्यंत बघितलं होमोजिनियस बॉडी आणि आयसोट्रॉपिक बॉडी विषयी बोललो आपण. बट आता काही टाईपच्या आणखी बॉडीज आहेत. एक्झाम्पल ह्या पॉईंट नंबर 2 मध्ये बॉडी नंबर ए आहे बघा, अनआयसोट्रॉपिक. याविषयी क्वेश्चन असतो हा, अनआयसोट्रॉपिक किंवा त्यालाच आपण म्हणतो नॉन आयसोट्रॉपिक. ही बॉडी म्हणजे एक्झॅक्टली काय? ही बॉडी कम्प्लिटली आयसोट्रॉपिक मटेरियलच्या अपोजिटमध्ये. एक्झाम्पल अनआयसोट्रॉपिक बॉडी म्हणजे काय? एक्झाम्पल ही बॉडी आहे अनआयसोट्रॉपिक. म्हणजे काय? at a particular point the properties in a particular directions are different. या टाईपमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनला प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या डायरेक्शनला एका पर्टिक्युलर पॉइंटला वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असणं, त्यालाच आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक किंवा नॉन आयसोट्रॉपिक. आपण काय डेफिनेशन लिहिली होती आयसोट्रॉपिकची डेफिनेशन अशी लिहिली होती आपण, ॲट अ पॉइंट इन अ डायरेक्शन किंवा इन एनी डायरेक्शन द प्रॉपर्टीज आर सेम बट याच्यामध्ये प्रॉपर्टीज आर डिफरंट. त्या बॉडीला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक बॉडीज. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आणखी दुसरा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे जो की महत्वाचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 3. त्याला आपण म्हणूया टाइप्स ऑफ लोड्स.
कुठल्या कुठल्या टाईपचे लोड्स असतात बरं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये? खरं बघितलं तर लोड म्हणजे काय असतो? लोड म्हणजेच हा एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स त्याला आपण लोड म्हणतो, किंवा एक्सटर्नली अप्लाइड कपल पण असू शकतं, त्याला सुद्धा आपण लोड म्हणतो. मग कुठल्या लोड असतात ह्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये? तर हे सगळेच पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत की लोड्समध्ये पहिला जो टाईप आहे, पहिली जी कॅटेगरी आहे, द लोड विथ रिस्पेक्ट टू द टाइम, वेळेनुसार जे लोड चेंज होतात त्या लोडला आपण काय म्हणतो? चला, याच्यामध्ये आणखी दोन टाईप. तर लोड विच व्हॅरीज अकॉर्डिंग टू द टाइम, त्यामध्ये पहिला लोड असतो बघा स्टॅटिक लोड. यस, स्टॅटिक लोड आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. आणि दुसरा लोड असतो बघा हा डायनामिक लोड. डायनामिक लोड म्हणजे लोडची मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन ही वेळेनुसार चेंज होणं. स्टॅटिक लोड म्हणजे काय? स्टॅटिक लोड म्हणजे म्हणजे असा लोड की की जो लोड वेळेनुसारही चेंज होत नाही. वेळेनुसार द मॅग्निट्यूड ऑफ द लोड डझंट व्हॅरी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. बट काय काय चेंज होत नाही? डायरेक्शन ही चेंज होत नाही आणि मॅग्निट्यूड ही चेंज होत नाही. आणि त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज न होणं. म्हणजे डायरेक्शन म्हणजे प्लस टू मायनस, मायनस टू प्लस, टेन्साईल असेल तर कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन असेल तर टेन्साईल. आणि मॅग्निट्यूड म्हणजे कसं 10 मेगापास्कल, 20 मेगापास्कल, 30 मेगापास्कल या टाईपमध्ये. तर त्या टाईपच्या लोडला आपण म्हणतो स्टॅटिक लोड. आणि डायनामिक लोडमध्ये असते काय की डायनामिक लोडमध्ये वेळेनुसार मॅग्निट्यूड चेंज होत जाते आणि वेळेनुसार डायरेक्शन सुद्धा चेंज होत असते. या टाईपच्या लोडला आपण म्हणतो डायनामिक लोड. आता याचे डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूया, कारण हे एक्झामसाठी महत्वाचं आहे. आता स्टॅटिक लोडमध्ये दोन महत्वाचे टाइप्स आपल्यासाठी. तर त्याच्यामध्ये पहिलाच लोड आहे बघा स्टॅटिक लोडमध्ये आपण बघतोय याच्यामध्ये पहिला लोड आहे बघा डेड लोड. आणि दुसरा लोड आहे बघा यामध्येच ग्रॅज्युअली अप्लाइड लोड, जो की आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. डेड लोड म्हणजे काय? एक्झाम्पल, एखाद्या स्ट्रक्चरचं वजन, एखाद्या बिल्डिंगचं वजन, जे की वेळेनुसार त्याची मॅग्निट्यूड ही चेंज होत नाही आणि डायरेक्शन ही चेंज होत नाही. एक्झाम्पल मी जर ह्या कर्ववरती जर प्लॉट केलं ह्याला, एक्झाम्पल वाय ऍक्सिस वरती आहे लोड आणि एक्स ऍक्सिस वरती आहे एक्झाम्पल टाइम. तर याचा कर्व कसा येतो? तर याचा कर्व या टाईप मध्ये येतो बघा. वेळेनुसार ना लोड वाढतो ना कमी होतो बघा, वेळेनुसार याची मॅग्निट्यूड सेम होऊन जाते. हे जे डिस्टन्स आहे जे की सगळीकडेच कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाही. नंतर ग्रॅज्युअली अप्लाइड लोड कसा असतो बरं एक्झॅक्टली? तर ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे एक्झाम्पल इथं एक मेंबर कन्सिडर करतो मी असा बार, आणि या बारला मी खालच्या साईडनं लोड अप्लाय करतो. एक्झाम्पल हा पी लोड आहे. पी लोड किती आहे? पी किलो न्यूटन आहे. आता ह्याला म्हणतो मी ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. म्हणजे काय? ज्यावेळेस टाइम हा झिरो असतो, ज्यावेळेस टाइम एकदम स्टार्टिंगच्या वेळेस या लोडची व्हॅल्यू झिरो असते. जसा ही टाइम वाढत जातो, एक्झाम्पल टाइम T1 झाला, लोड वाढतोय, आणखी टाइम T2 झाला, आणखी लोडची व्हॅल्यू वाढते, आणि नंतर टाइम T3 ला लोडची व्हॅल्यू फिक्स बनते, एकदम कॉन्स्टंट राहते, नंतर वाढती नाही, नंतर कमीही होत नाही. एक्झाम्पल ती बनली पी किलो न्यूटन या टाईपमध्ये. आता एक्झाम्पल याचा जर कर्व ड्रॉ करायचा असेल मला, तर वाय ऍक्सिस वरती मी हा लोड प्लॉट करतो पी किलो न्यूटन, आणि एक्स ऍक्सिस वरती मी टाइम प्लॉट करतो एक्झाम्पल सेकंड मधला किंवा मिनिट मधला. तर यामध्ये ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे कसा असतो? ग्रॅज्युअली सुरुवातीला याची व्हॅल्यू झिरो असते, नंतर ग्रॅज्युअली हा वाढत जातो आणि नंतर काही पर्टिक्युलर वेळेनंतर याची जी व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट बनते. एक्झाम्पल ती या केसमध्ये आपली T3 नंतर कॉन्स्टंट बनली, एक्झाम्पल या टाईपमध्ये. याला आपण म्हणतो ग्रॅज्युअली अप्लाइड लोड, जो की सगळ्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण हाच वापरणार आहोत. आणि टेन्शन टेस्टमध्ये सुद्धा आपण हाच लोड कन्सिडर केलेला आहे. बघूया आपण कसा कन्सिडर होतो, त्याविषयी आपण डिस्कस करूया. तर या टाईपमध्ये दोन लोड्स आहेत, पहिला आहे डेड लोड आणि दुसरा आहे ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. त्याच टाईपमध्ये डायनामिक लोडिंग मध्ये सुद्धा आपल्याकडे दोन मुख्यतः टाईप आहेत महत्वाचे. त्यामध्ये पहिला जो टाईप आहे बघा, पहिला टाईप आहे आपल्यासाठी, चला इथं वरती लिहितोय मी, हा स्पेस थोडासा ऍडजस्ट करा तुम्ही. पहिला टाईप आहे बघा, त्याला आपण म्हणतो इम्पॅक्ट लोड. त्यालाच आणखी दुसरं नाव आहे शॉक लोड. त्यालाच आणखी तिसरंही नाव आहे सडनली अप्लाइड लोड, जो की महत्वाचा आहे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना. इम्पॅक्ट लोड, शॉक लोड आणि सडनली अप्लाइड लोड. बोलूया आपण याविषयी बोलूया आपण. आता इम्पॅक्ट लोड, शॉक लोड आणि याच्यामध्ये काय असतो, एक्झाम्पल बोलूया याविषयी. इथं खाली एक्झाम्पल हा एक मेंबर आहे आणि ह्या मेंबरवरती आपण इकडनं लोड अप्लाय करतोय. लोड अप्लाय करताना काय होतंय, ज्यावेळेस टाइम हा झिरो असतो त्यावेळेस हा लोड सुद्धा झिरोच असतो बघा. टाइम झिरो आहे तर लोड सुद्धा झिरोच असतो.
लोड सुद्धा झिरोचा आहे. एकदम सडनली एका कमी वेळेमध्ये काय होतं, एकदम थोड्याशा वेळेमध्ये सडनली हा लोड वाढून जातो. एक्झाम्पल, सडनली हा लोड वाढला आणि पी किलो न्यूटन तयार झाला, हा पी किलो न्यूटन या टाईपमध्ये. म्हणजे कसं, याचा जर ग्राफ आपण ड्रॉ केला तर याचा ग्राफ या टाईपमध्ये येईल. एकदम सुरुवातीला हा लोड झिरो असतो, इकडं पी लोड आहे आणि इकडे टाइम आहे. सुरुवातीला हा लोड झिरो आहे, नंतर एकदम कमी वेळेमध्ये हा लोड सडनली मॅक्सिमम व्हॅल्यू गेन करतो आणि नंतर हा कॉन्स्टंट राहतो. म्हणजे हा या टाईपमध्ये हा चेंज होत नाही आणि एकदम छोट्याशा वेळेमध्ये T1 वेळेमध्ये याने मॅक्सिमम व्हॅल्यू गेन केली किंवा जी व्हॅल्यू गेन केली ती कॉन्स्टंट राहून जाते. त्याला आपण म्हणतो इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड म्हणजे काय, जसं की आपल्या हातातनं एखादी वस्तू खाली पडणं आणि त्या खालच्या सरफेसवरती, फरशीवरती एकदम इम्पॅक्ट तयार होत असतो किंवा शॉक तयार होणं. शॉक म्हणजे काय, एकदम कमी वेळेमध्ये आपण फोर्स अप्लाय करणं, त्याला आपण शॉक म्हणतो, त्या टाईपमध्ये. आता नंतरचा एक क्वेश्चन याच्यामध्ये खूप कॉमन आहे, फेमस आहे, हा सडनली आपला लोड काय असतो याविषयी आपण नंतर डिस्कस करूया. तर सध्या तरी तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा की इम्पॅक्ट, शॉक आणि हा सडनली आपला लोड हे सगळे तिन्ही एकच आहेत आपल्यासाठीचे. चला, नंतर आपण ह्या डायनामिक लोडिंग मध्ये पहिला लोड बघितला आपण इम्पॅक्ट लोड. नंतरचा लोड असतो बघा याच्यामध्येच, डायनामिक लोडिंग मध्ये नंतरचा लोड असतो त्याला आपण म्हणतो फटीग लोड. इथं लिहितोय मी फटीग लोड, किंवा त्यालाच आणखी नाव आहे सायक्लिक लोड, किंवा त्यालाच नाव आहे व्हेरिएबल लोड. काय खासियत आहे ह्या लोडची, हा जो लोड असतो याची मॅग्निट्यूड चेंज होत जाते आणि डायरेक्शन सुद्धा चेंज होत जाते वेळेनुसार. आणि हा रिपिटेटिव्ह मोड मध्ये असतो हा. म्हणजे कसं, एक्झाम्पल खाली डिस्कस करूया आपण. एक्झाम्पल, एखादा ब्रिज आहे, असा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरनं वेगवेगळ्या वाहनाच्या गाड्या जातात. तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्या ब्रिजवरती जो लोड ऍक्ट होणार आहे तो डायनामिक लोड असतो आणि त्यामध्ये त्याला आपण फटीग लोड म्हणतो बघा. कधी जास्त वजनाची गाडी, कधी कमी वजनाची गाडी, म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होत चालली आहे. आता डायरेक्शन चेंज होण्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला इथं द्यायचं असेल तर एक्झाम्पल, ही अल्युमिनियमची तार आहे. आता ही अल्युमिनियमची तार जर तुम्हाला तोडायची असेल, तुम्ही कसं तोडता, तुम्ही एक तर त्याला असं पूल करता, तुम्ही एक तर ह्याला असं पूल करू शकता, किंवा तुम्ही यावरती असा काहीतरी कटरनं तुम्ही ह्याला मधनं कट करू शकता, म्हणजे शिअर लोड अप्लाय करू शकता. ज्यावेळेस तुम्ही पूल करता त्यावेळेस आपण त्याला टेन्साईल लोड म्हणतो. ज्यावेळेस आपण या टाईपचा कटरने लोड अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला शिअर लोड म्हणतो. बट आपण अल्युमिनियमच्या तारला दोन्ही लोडमध्ये न तोडता आपण जनरली, आपल्याकडे कुठलं इन्स्ट्रुमेंट नसेल तर त्याला आपण अल्टरनेट टेन्शन, अल्टरनेट कम्प्रेशन मध्ये फिरवतो. म्हणजे ह्या तारेला मी एकदा खालच्या सायकल, मी नंतर हे वरचं सायकल. म्हणजे याच्यामध्ये सांगायचंय काय मला, एक्झाम्पल, ह्या सायकलमध्ये अल्टरनेट टेन्शन आणि कम्प्रेशन असतं बघा. अल्टरनेट टेन्शन आणि कम्प्रेशन. आपण हाताने त्या तारेला असं वाकवतो, बेंड करत राहतो सारखं. मग ती तार काय होते, एका पॉइंटला ब्रेक होऊन जाते. म्हणजे ह्या पॉइंटला इथं झालंय काय एक्झॅक्टली, इथं मॅग्निट्यूड ही चेंज होते आणि डायरेक्शन ही चेंज होते. या टाईपच्या लोडला आपण म्हणतो फ्लक्च्युएटिंग लोड. या टाईपच्या लोडला आपण म्हणतो फटीग लोड. या टाईपच्या लोडला आपण म्हणतो सायक्लिक लोड, व्हेरिएबल लोड. चला, हे झाले लोडचे काही टाईप्स. कशानुसार, वेळेनुसार. नंतर आपण लोडचे टाईप्स बघूया. बी मध्ये बघूया आपण, विथ रिस्पेक्ट टू द क्रॉस सेक्शन प्रमाणे कसे टाइप्स पडतात ह्याचे. तर क्रॉस सेक्शन प्रमाणे याच्यामध्ये जर एक्झाम्पल इथं डिस्कस करूया आपण. एक्झाम्पल, हा बीम आहे आणि बीमचा हा क्रॉस सेक्शन आहे. तुम्ही जर खालच्या डायरेक्शनने जर वरती बघितलं तर ह्याचा क्रॉस सेक्शन तुम्हाला असा सर्क्युलर दिसून येईल, असा इथं सर्क्युलर दिसून येईल. जर ह्या क्रॉस सेक्शनला जर लोड नॉर्मल असेल, परपेंडिक्युलर असेल, तर त्या टाईपच्या लोडला आपण म्हणतो नॉर्मल लोड. इथं लिहितोय मी हे नॉर्मल लोड. आणि एक्झाम्पल, याच्यामध्ये दुसरा लोड असतो बघा, त्याला आपण पॅरलल लोड म्हणतो किंवा त्याला आपण शिअर लोड म्हणतो. कसा असतो हा पॅरलल लोड आणि शिअर लोड. एक्झाम्पल, त्याच टाईपचा बीम आहे, मी असा आडवा कन्सिडर करतो, त्याला तर आपण खरं तर कॅन्टिलिव्हर बीम म्हणतो. आणि मी असा त्या क्रॉस सेक्शनला काय करतो, हा जो क्रॉस सेक्शन आहे त्याला मी असा पॅरलल लोड अप्लाय करतोय बघा. हा एक्झाम्पल, पी किलो न्यूटनचा हा पॅरलल लोड. जर क्रॉस सेक्शनला जर लोड हा पॅरलल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शिअर लोड म्हणतो. चला बघूया आपण नॉर्मल लोडचे आणखी काही टाइप्स. नॉर्मल लोड मध्ये सुद्धा आणखी दोन टाइप्स असतात. त्यामध्ये दुसरा टाइप आहे बघा ऍक्झियल लोड, आणि नंतरचा लोड असतो एसेंट्रिक ऍक्झियल लोड. सगळेच महत्वाचे आहेत, ध्यानात ठेवा, हे सगळेच पॉइंट्स आपल्यासाठी पुढे महत्वाचे आहेत. एसेंट्रिक ऍक्झियल लोड.
कसे असतात बरं एक्झॅक्टली हे बघूया आपण या टाईपमध्ये. आता ॲक्झेल लोड म्हणजे कसं, आता एक नवीन फ्रेश डायग्राम इथं बनवतो. एक्झाम्पल एक्झाम्पल ही एक डायग्राम आहे, ही डायग्राम आहे या टाईपमध्ये. याचा ह्या ह्या बारचा हा ऍक्सिस आहे आणि जर बरोबर ह्या बारच्या ऍक्सिसवरती जर असा लोड खाली अप्लाय होत असेल तर त्याला आपण म्हणूया ऍक्झियल लोड, ऍक्झियल नॉर्मल लोड. कारण हा जो लोड आहे तो क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर आहे. चला नंतर एसेंट्रिक ऍक्झियल लोड कसा असतो त्याच डायग्राम मध्ये सांगतो. चला इथे सांगतो. ह्या लोडला म्हणेल मी एसेंट्रिक ऍक्झियल लोड. हा P1 लोड आहे, त्याला म्हणतो मी एसेंट्रिक ऍक्झियल लोड. का बरं? कारण हा ऍक्सिस वरती न अप्लाय होता काहीतरी एका डिस्टन्स वरती, काहीतरी डिस्टन्स वरती, म्हणजे ह्या पॉइंटला तो अप्लाय झालाय म्हणून त्याला आपण म्हणतो एसेंट्रिक ऍक्झियल लोड. सो या टाईपमध्ये काहीतरी डिस्टन्स वर काहीतरी इसेंट्रिसिटी मेंटेन करून हा लोड अप्लाय होत असतो. नंतर शिअर लोड तर हा सोपा आहे. तर खरं बघितलं तर शिअर लोड मध्ये सुद्धा तसे दोन टाईप पडतात की शिअर लोड मध्ये पहिला टाईप पडतो ट्रान्सवर्स शिअर आणि दुसरा टाईप बनतो एसेंट्रिक ट्रान्सवर्स शिअर. बट लागत नाहीत आपल्याला, ते काही गरजेचे नाहीत. फक्त आपण शिअर लोड म्हणजे ट्रान्सवर्स लोड त्याला आपण असं म्हणतो. ट्रान्सफर लोड म्हणजे कसं की हा झाला ह्या बारचा ऍक्सिस आणि हा जो लोड आहे तो त्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. बघा हा हा ऍक्सिस ह्या हा लोड ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे या टाईपमध्ये, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स लोड. चला नंतर आपण आणखी डिस्कस करूया याच्यामध्ये लोडच्या टाइप्स मध्ये. शेवटचा टाईप आहे सी. तर त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू द डिस्ट्रीब्युशन, इथं लिहितोय मी विथ रिस्पेक्ट टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ द लोड, जो की सगळ्यांना माहिती असेल. हे डिस्ट्रीब्युशन म्हणलं की त्याच्यामध्ये दोन टाईप आणखी सुद्धा. त्याच्यामध्ये पहिला टाईप असतो बघा कॉन्सन्ट्रेटेड लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे कसं बोलूया आपण याविषयी, कॉन्सन्ट्रेटेड लोड. आणि नंतरचा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड लोड. डिस्ट्रीब्युटेड लोड कसा असतो चला यामध्ये आपण डिस्कस करतोय. कॉन्सन्ट्रेटेड लोड मध्ये एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल कशाला, याचाच टाईप आहे खरं तर हा. एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड जो की आपल्याला एसएफडी बीएमडी मध्ये सारखा येणारच आहे आपल्याला. एक्झाम्पल आतापर्यंत मी जे लोड ड्रॉ केलेत ना हे सगळे कॉन्सन्ट्रेटेड लोड आहेत बघा. एक्झाम्पल ही डायग्राम आपली रेग्युलर, ह्याच्यावरती जो लोड अप्लाय केला त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. किंवा असं एसएफडी बीएमडी असेल, सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. एक्झाम्पल मी जर एका पायावरती जर उभा राहिलो तर माझा जो लोड असतो त्या खालच्या सरफेसवरती तो असतो कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. म्हणजे एका छोट्याशा एरियामध्ये हा जास्तीचा लोड अप्लाय होणं त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. नंतर याचा जो कॉन्सन्ट्रेटेड लोडचा जो दुसरा टाईप आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट हा सुद्धा लोड असतो. यस. एक्झाम्पल इथं मी एक डायग्राम ड्रॉ करतो. एक्झाम्पल ही डायग्राम जी आहे ही आहे कॅन्टिलिव्हर बीम. ह्या कॅन्टिलिव्हर बीमला जर असं फ्री एंडला किंवा मधल्या कुठल्याही पॉइंटला जर एखादा मोमेंट जर अप्लाय होत असेल, हे मोमेंट मी अप्लाय केलं, एक्झाम्पल किलो न्यूटन मीटर मोमेंट आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट या टाईपमध्ये. चला या टाईपमध्ये आपण हे टाईप डिस्कस केलेत. आता महत्वाचा टाईप आपल्या हे डिस्ट्रीब्युटेड लोडचा डिस्कस करायचा आहे. काय असतो बरं हा डिस्ट्रीब्युटेड लोड? डिस्ट्रीब्युटेड लोड मध्ये पहिला एक टाईप आहे बघा, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL या टाईपमध्ये. एक्झाम्पल दाखवतो. सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीमला माहिती आहे आपल्याला, सिम्पली सपोर्टेड बीम विषयी आपण नंतर डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये हा लोड त्याला आपण म्हणतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. किंवा यालाच आपण असंही दाखवतो, हे बघा साईडला, यालाच आपण असंही दाखवतो. एक्झाम्पल हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि ह्याच लोड जो असतो हा रेक्टँग्युलर लोड असाही दाखवला जातो. रेक्टँग्युलर लोड त्याला म्हणतो आपण, असाही दाखवला जातो. आणि ह्याची जी इंटेन्सिटी असते ती इंटेन्सिटी आपण पर युनिट लेंथला मेन्शन करतो. एक्झाम्पल W किलो न्यूटन पर मीटर, म्हणजे एका मीटरवरती इतका किलो न्यूटन या टाईपमध्ये. जर याचे जर स्पॅन, ह्याला आपण स्पॅन म्हणतो, त्याचा स्पॅन जर L असेल तर हा जो लोड दिला आपण W किलो न्यूटन पर मीटर दिलाय. आता हा लोड दाखवलाय, याची डायरेक्शन खालच्या साईडला आहे. जर मी असा जर बीम ड्रॉ केला, एक्झाम्पल असा बीम जर ड्रॉ केला आणि मी जर असा जर लोड दाखवला हा, तर ह्याचा मिनिंग असाच आहे की हा लोड वरच्या डायरेक्शनला आहे या टाईपमध्ये. मग ही टोटल लोड किती आला इथं टोटल लोड आला किती? इथं टोटल लोड किती आला? तर टोटल लोड आपण फाइंड आउट करतो. टोटल लोड आपण कसा फाइंड आउट करणार? तर तो आला W × L या टाईपमध्ये. तर त्याचा युनिट असणार आहे किलो न्यूटन.
किलो न्यूटन. कसं बरं आलं एक्झॅक्टली हे समजून घ्या. तुम्हाला हे सोपं आहे. सॉरी इथं लिहितो मी खाली. हे लोड कुठे एक्झॅक्टली ऍक्ट होतो बरं? हा लोड एक्झॅक्टली कुठे ऍक्ट होतो? हा बरोबर सेंटरला ऍक्ट होत असतो बघा. असा हा सेंटरला ऍक्ट होत असतो. सेंटरला किती लोड आला मग? हा सेंटरला आला W × L इतका लोड येतो हा सेंटरला, या टाईपमध्ये. चला, नंतर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड लोडमध्ये दुसरा कुठला लोड असतो? डिस्ट्रीब्युटेड लोडमध्ये असतो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. कसा असतो हा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड? एक्झाम्पल इथं लिहितोय मी. हा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणजे एक्झाम्पल मी असं कॅन्टिलिव्हर कन्सिडर करतो, हा कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर करतो आणि याच्यामध्ये मी दाखवतो हा असा लोड. हा बघा, या लोडची मॅग्निट्यूड इथं किती आहे? 0 आहे. नंतर मॅग्निट्यूड वाढत जाते, नंतर मॅग्निट्यूड वाढत जाते या टाईपमध्ये मॅग्निट्यूड लोडची वाढत चालली आहे. एक्झाम्पल याची लेंथ आहे L आणि हा जो लोड आहे आपण लोड असं एक्सप्रेस करतो W किलो न्यूटन पर मीटर या टाईपमध्ये याची मॅग्निट्यूड आणि या टाईपमध्ये याचा लोड. मग टोटल लोड किती आला हा? नाहीतरी आपण SFD BMD मध्ये हे सगळे कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. हा दिसायला ट्रँगल दिसतो. मग एरिया ऑफ द ट्रँगल काय असतो? एरिया ऑफ द ट्रँगल हाफ बेस इंटू हाईट. यासाठी बेस घ्या L आणि हाईट घ्या W. मग या टाईपमध्ये टोटल लोड किती आला? W × L/2 ह्याचा आला टोटल लोड या टाईपमध्ये. पुढे डिस्कस करूया आपण याविषयी आणखी. चला, डिस्ट्रीब्युटेड लोड मध्ये आणखी थर्ड जो टाईप आहे बघा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मोमेंट. त्याला आपण UDM म्हणतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मोमेंट. म्हणजे कसं? एक्झाम्पल हा कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि याच्यामध्ये एका पॉइंटला मोमेंट अप्लाय होते, दुसऱ्या पॉइंटला मोमेंट अप्लाय होते, तिसऱ्या पॉइंटला मोमेंट अप्लाय होते, चौथ्या पॉइंटला असं मोमेंट अप्लाय होते. M किलो न्यूटन मीटर. एक्झाम्पल इथंही M आहे, इथंही M किलो न्यूटन मीटर आहे, किलो न्यूटन मीटर आहे या टाईपमध्ये. किलो न्यूटन मीटर या टाईपमध्ये आपण हा पहिल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे सगळे लोडचे टाईप्स बघितले. काही जर क्वेरी असेल, तुमचे काही डाऊट्स असतील, खाली तुम्ही पोस्ट करू शकता. बट बरेचसे तुमचे डाऊट्स पुढे हे अपकमिंग लेक्चर्समध्ये हे सॉल्व्ह होणारच आहेत. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.